नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अंजली. आजचा हा विषय खास त्या सगळ्या लोकांसाठी आहे ज्यांचं वय 50 ते 80च्या दरम्यान आहे आणि जे रोज सकाळी उठल्यावर एकच वाक्य बोलतात की अंगात अजिबात ताकद उरलेली नाही, पायात दुखणं आहे, गुडघे वाकत नाहीत, कंबर जड झाली आहे, पचन बिघडलं आहे आणि सगळ्यात वाईट म्हणजे शरीर म्हातारं झाल्यासारखं वाटतं. पण मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी 2 अगदी साध्या बिया ज्या तुम्ही रोज रात्री पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्यात तर हळूहळू शरीरावर झालेले जुने परिणाम कमी व्हायला लागतात. थकवा जातो, सूज उतरते, पायात ताकद येते आणि शरीर आतून पुन्हा तरुण होऊ लागतं. हे ऐकायला थोडं जास्त वाटेल, पण आयुष्यभर औषधांवर राहणं आणि शरीर नैसर्गिक पद्धतीने मजबूत करणं यात खूप फरक आहे. वय वाढल्यानंतर शरीरातला पचनाचा अग्नी कमी होतो, रक्ताभिसरण मंद होतं आणि स्नायूंना योग्य पोषण मिळत नाही. त्यामुळे शरीर लवकर थकतं, चालताना दम लागतो आणि लोक म्हणतात आता वय झालंय, हे सगळं सहन करावंच लागेल. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे, कारण निसर्गाने आपल्याला अशी काही बीजं दिली आहेत जी योग्य पद्धतीने घेतली तर शरीरातला अशक्तपणा मुळापासून कमी करतात. 50 नंतर शरीरात हाडांमधली ताकद कमी होते, सांध्यांमधलं स्नेहक कमी होतं, पचनसंस्था कमजोर होते आणि शरीरात साचलेली घाण योग्यरित्या बाहेर पडत नाही. त्यामुळे जुने आजार वर्षानुवर्ष टिकून राहतात. काही लोक म्हणतात आम्ही खूप खात नाही तरी वजन वाढतं, काही म्हणतात काही खात नाही तरी अशक्तपणा जात नाही. याचं मुख्य कारण म्हणजे शरीरातील अंतर्गत शक्ती कमी झालेली असते आणि ती बाहेरून औषधांनी नाही तर आतून पोषण देऊनच वाढवावी लागते. ह्या 2 बिया रात्री पाण्यात भिजवल्यामुळे त्यांच्यातली सुप्त शक्ती जागी होते. सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यामुळे त्या थेट पचनसंस्थेत काम करायला लागतात, रक्त शुद्ध करतात, आतड्यांमधली घाण साफ करतात आणि हळूहळू शरीरात नवीन ऊर्जा तयार करतात. अनेक लोकांना पहिल्याच आठवड्यात सकाळी उठल्यावर हलकं वाटायला लागतं, पायातली जडपणा कमी होतो आणि दिवसभर थकवा जाणवत नाही. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की हे कोणतं जादूचं औषध नाही, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. म्हणूनच मी आजचा विषय 3 भागांमध्ये सांगणार आहे, कारण अर्धवट माहिती घेतली तर फायदा होण्याऐवजी नुकसानही होऊ शकतं. या पहिल्या भागात मी तुम्हाला हे स्पष्टपणे सांगते की फक्त बिया खाल्ल्या म्हणजे सगळे आजार एका रात्रीत जातील असं नाही, पण योग्य पद्धतीने, योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेला घेतल्या तर शरीराला स्वतःला बरे करण्याची ताकद नक्की मिळते. पुढच्या भागात मी तुम्हाला त्या 2 बियांची नावं सांगणार आहे. त्या बिया कुठे मिळतात, किती स्वस्त आहेत आणि कोणत्या वयाच्या लोकांनी नक्की घ्याव्यात हे सगळं सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे पुढचा भाग नक्की पहा, कारण अनेक लोक फक्त नाव ऐकून चुकीच्या पद्धतीने वापर करतात आणि मग म्हणतात काहीच फरक पडला नाही. मित्रांनो, वय वाढणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण वयासोबत अशक्तपणा यावा हे आवश्यक नाही. योग्य माहिती आणि योग्य सवयींनी 80 वर्षांचा माणूसही ताजातवाना राहू शकतो. मित्रांनो, मागच्या भागात आपण समजून घेतलं की वय 50 ओलांडल्यानंतर शरीरात नेमकं काय बदल होतं आणि जुने आजार का घट्ट बसतात. आता आजच्या या दुसऱ्या भागात मी तुम्हाला थेट त्या 2 बियांची नावे सांगते आणि त्या शरीरावर कशा प्रकारे काम करतात हे अगदी सोप्या भाषेत समजावून सांगते. पहिली बी आहे ती म्हणजे तीळ आणि दुसरी बी आहे जवस. या 2 बिया आपल्या घरात किंवा जवळच्या दुकानात सहज मिळतात. फार महाग नाहीत, पण त्यांच्यात असलेली ताकद खूप मोठी आहे. तीळ ही बी विशेषतः हाडं, सांधे आणि स्नायूंवर काम करते. 50 नंतर गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, हातापायांची जडपणा ही सगळी लक्षणं वाढायला लागतात, कारण हाडांमधला पोषण घटतो. तीळ भिजवल्यावर त्यामधील पोषक घटक पाण्यात उतरतात आणि सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यावर ते थेट शरीरात शोषले जातात. त्यामुळे सांध्यांमधली कोरडेपणा कमी होतो, चालताना होणारी कळ हळूहळू कमी व्हायला लागते. अनेक लोकांना जिने चढताना गुडघे दुखतात, बसल्यावर उठताना आधार घ्यावा लागतो. अशा लोकांसाठी तीळ खूप उपयोगी ठरतात. आता दुसरी बी म्हणजे जवस. ही बी शरीरातील आतल्या स्वच्छतेसाठी खूप महत्त्वाची आहे. वय वाढल्यावर पोट साफ न होणं, गॅस, पोट फुगणं, आम्लपित्त, वजन वाढणं, रक्त घट्ट होणं या सगळ्या तक्रारी सुरू होतात. जवस भिजवल्यामुळे आतड्यांमधली चिकट घाण सैल होते. सकाळी जवस खाल्ल्यावर पोट व्यवस्थित साफ होतं आणि शरीरावरचा ताण कमी होतो.
अनेक लोक सांगतात की पोट साफ न झाल्यामुळे दिवसभर आळस येतो, डोकं जड राहतं आणि काही कामात लक्ष लागत नाही. हे सगळं जवस नियमित घेतल्यावर हळूहळू कमी होतं. आता या दोन बिया एकत्र का सांगितल्या आहेत हे समजून घ्या. कारण फक्त हाडं मजबूत करून चालत नाही आणि फक्त पोट साफ करूनही चालत नाही. शरीर मजबूत राहण्यासाठी आतली स्वच्छता आणि बाहेरची ताकद दोन्ही गरजेची असते. तीळ शरीराला ताकद देतात, तर जवस शरीरातील घाण बाहेर काढतात. म्हणूनच या दोन बियांचा एकत्र परिणाम जास्त चांगला दिसतो. अनेक लोक विचारतात की आम्ही आधीच खूप औषधं घेतो, तरी हे घ्यायचं का? तर मी स्पष्ट सांगते की या बिया कोणत्याही औषधांना अडथळा आणत नाहीत. उलट औषधांचा परिणाम शरीरात नीट होण्यासाठी मदत करतात. काही लोकांना साखरेचा त्रास असतो, काहींना रक्तदाब असतो, काहींना थायरॉईडचा त्रास असतो. अशा सगळ्यांनीही योग्य प्रमाणात या बिया घेतल्या तर शरीरावर चांगला परिणाम दिसतो. पण मित्रांनो, प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. जास्त घेतलं तर फायदा होण्याऐवजी पोट बिघडू शकतं. म्हणूनच पुढच्या भागात मी तुम्हाला नेमकं किती तीळ, किती जवस घ्यायचे, किती पाण्यात भिजवायचे, किती वेळ भिजवून ठेवायचे आणि कोणत्या लोकांनी सावधगिरी बाळगायची हे सगळं अगदी स्पष्टपणे सांगणार आहे. कारण अर्धवट माहितीपेक्षा पूर्ण माहिती खूप महत्त्वाची आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा की शरीर थकलंय, आजारी आहे असं म्हणण्याऐवजी शरीराला योग्य पोषण मिळत नाही हे ओळखा आणि निसर्गाने दिलेल्या साध्या गोष्टींकडे वळा. कारण योग्य सवयी लावल्या तर 50, 60, 70 वयातही माणूस स्वतःचं काम स्वतः करू शकतो. कोणावर अवलंबून राहावं लागत नाही आणि मनही ताजतवानं राहतं. पुढच्या भागात मी तुम्हाला ही पद्धत पूर्ण सांगणार आहे. मित्रांनो, आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. कारण फक्त बियांची नावं माहीत असणं पुरेसं नसतं, तर त्या योग्य पद्धतीने घेतल्या तरच त्यांचा खरा फायदा शरीराला मिळतो. अनेक लोक चांगली गोष्ट ऐकतात पण चुकीच्या वेळेला चुकीच्या प्रमाणात घेतात आणि मग म्हणतात की काहीच फरक पडला नाही. म्हणून आता मी तुम्हाला अगदी सोप्या शब्दात आणि स्पष्ट नियम सांगते. सर्वप्रथम, रात्री झोपण्यापूर्वी एक छोटा वाटी घ्या. त्यामध्ये 1 चमचा तीळ आणि 1 चमचा जवस घ्या. हे दोन्ही बिया वेगवेगळ्या भांड्यात नाही तर एकत्रच घ्या. त्यावर 1 पूर्ण वाटी स्वच्छ पाणी घाला आणि झाकण ठेवून ठेवा. ही भिजवण्याची प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे, कारण कोरड्या बिया थेट खाल्ल्या तर त्या शरीराला त्रास देऊ शकतात. भिजवल्यामुळे त्या मऊ होतात. सकाळी उठल्यावर सर्वात आधी हे पाणी आणि त्या बिया एकत्रच घ्यायचे आहेत. पाणी फेकायचं नाही, कारण त्यातच बियांची शक्ती उतरलेली असते. हे घेतल्यानंतर किमान अर्धा तास काहीही खायचं नाही. चहा, दूध, कॉफी काहीही नाही. फक्त नंतर कोमट पाणी प्यायला हरकत नाही. सुरुवातीला काही लोकांना पोट साफ जास्त होईल, थोडी गडबड वाटेल, पण घाबरायचं नाही, कारण ही शरीराची साफसफाई चालू झालेली असते. 3 ते 4 दिवसात शरीर सवयीचं होतं. आता प्रमाणाबद्दल खूप महत्त्वाची सूचना आहे. 50 ते 60 वयोगटातील लोकांनी 1 चमचा तीळ आणि 1 चमचा जवस हे प्रमाण योग्य आहे. पण 70च्या पुढील लोकांनी सुरुवातीला अर्धा चमचा तीळ आणि अर्धा चमचा जवस घ्यावा. आठवड्यानंतर शरीर सवयीचं झाल्यावर पूर्ण चमच्यावर यावं. ज्या लोकांना खूप अशक्तपणा आहे, ज्यांना चालताना चक्कर येते किंवा वजन खूप कमी आहे, त्यांनी पहिल्या आठवड्यात फक्त जवस घ्यावा आणि दुसऱ्या आठवड्यापासून तीळ जोडावा. ज्या लोकांना पोट खूप संवेदनशील आहे, वारंवार जुलाब होतात, त्यांनी सुरुवातीला आठवड्यातून 4 दिवसच हे घ्यावं. रोज घेण्याची घाई करू नये. आता काही लोक विचारतात की हे किती दिवस घ्यायचं? तर माझं स्पष्ट उत्तर आहे, किमान 40 दिवस सलग घ्यायचं, कारण शरीराला आतून बदलायला वेळ लागतो. काही लोकांना 10-15 दिवसात फरक जाणवतो, पण पूर्ण परिणामासाठी संयम हवा आहे. 40 दिवसानंतर 15 दिवसांचा खंड घ्या आणि पुन्हा हेच चक्र सुरू करा. आता कोणत्या लोकांनी काळजी घ्यावी हेही सांगणं गरजेचं आहे. ज्या लोकांना पित्ताचा त्रास खूप जास्त आहे, तोंडाला फोड येतात, जळजळ होते, त्यांनी तिळाचं प्रमाण कमी ठेवावं. ज्या लोकांना मूत्रपिंडाचा गंभीर त्रास आहे, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हे घ्यावं. गर्भवती महिलांसाठी हा उपाय नाही हे स्पष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बिया घेत असताना दिवसभर पाणी नीट प्या, कारण शरीरातून घाण बाहेर पडण्यासाठी पाणी खूप गरजेचं आहे. जर तुम्ही फक्त बिया खाल्ल्या आणि पाणी कमी प्यायलात तर पोट उलट अडचणीत येऊ शकतं. आता शेवटी एक गोष्ट मनापासून सांगते, वय 50, 60, 70 झालं म्हणजे शरीर संपलं असं नाही. शरीराला योग्य वेळेला योग्य गोष्ट दिली तर ते पुन्हा ताकद पकडतं आणि औषधांवरचं अवलंबन कमी होतं. पण संयम आणि नियमितपणा खूप गरजेचा आहे.
हे तीनही भाग नीट लक्षात ठेवून जर तुम्ही ही पद्धत पाळलीत तर हळूहळू पायात ताकद येईल, पचन सुधारेल, थकवा कमी होईल आणि मनही प्रसन्न राहील. आणि हेच खरं आरोग्य आहे. मित्रांनो, आजची माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कुटुंबातल्या 50 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही माहिती पोहोचवा. कारण आरोग्याची माहिती लपवून ठेवायची नसते. आपल्या चॅनलवर अशाच सोप्या आणि नैसर्गिक उपायांची माहिती मी नियमित देत असते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, म्हणजे पुढचा महत्त्वाचा व्हिडिओ टाकला की तुम्हाला लगेच सूचना मिळेल. तुमचं आरोग्य तुमच्या हातात आहे. काळजी घ्या, निरोगी रहा. धन्यवाद.